असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मनोज जरांगे यांचं जे उपोषण होतं त्यात तोडगा काढण्यात तुम्ही प्रयत्न केलाय, मात्र 13 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत दिली आहे. काय घडामोडी आणि कशा पद्धतीने त्या काळात आपल्याला सगळे सोयरेमधून आरक्षण? काल संध्याकाळी तर निर्णय झाला. मनोजदादा जरांगे पाटील साहेब जे मराठा आरक्षणाच्या विशेषतः सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जे उपोषणाला बसले होते, सरकारच्या वतीनं माननीय मंत्री महोदय भुमरे साहेब आणि आम्ही दोघंजण त्यांना भेटायला गेलो. राज्य सरकारनं काय प्रयत्न केलेले आहेत आणि पुढे कसे प्रयत्न आपण करणार आहे ह्या सगळ्या बाबतीतली सविस्तर माहिती मी माननीय मनोजदादांना या ठिकाणी दिली. आणि आम्ही त्यांना 2 महिन्याचा वेळ मागत होतो, कारण मध्यंतरी जवळपास 2 महिन्याचा कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी पूर्ण यंत्रणा म्हणजे कर्मचारी अधिकारी यंत्रणा ही निवडणूक कामामध्ये या ठिकाणी निवडणूक आयोगानं वर्ग करून घेतलेले असल्यामुळं। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। 2 महिन्याचा वेळ द्यावा अशी मी त्यांना विनंती केली. त्यांनी 1 महिन्याचा कालावधी आम्हाला दिलेला आहे. त्या दृष्टीनं गती कशा पद्धतीने ह्या संपूर्ण अंमलबजावणीला द्यायची त्याची कार्यवाही शासनानं सुरू केलेली आहे. सर, आपण जर बघितलं तर महायुती म्हणून आता कुठलीही वादविवाद नको अशा पद्धतीची भूमिका सगळेच पक्ष घेताना बघायला मिळतात. मात्र भाजपाकडून आता जालन्याच्या भाजपा जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तारांची कॅबिनेटमधून हकालपट्टी करायची मागणी करतात. ठीक आहे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काय मागणी करणं यापेक्षा या बाबतीत काय निवडणुकीमध्ये घडलं याचं विश्लेषण प्रत्येक पक्ष आपापल्या लोकसभा मतदारसंघातल्या ज्या जागा लढवलेल्या आहेत तिथलं प्रत्येक महायुतीमधल्या पक्षाचं स्वतंत्र त्या ठिकाणी त्याचा सगळा आढावा घेण्याचं कार्यवाही सुरू आहे. त्यामुळं ठीक आहे, अशी माझं तरी अजूनही म्हणणं आहे की कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा क्षेत्रातले असतील, विधानसभा क्षेत्रातले असतील, जिल्ह्यातले असतील, तालुक्यातले असतील, अशा पद्धतीचा महायुतीमध्ये वाद होणार नाही अशी वक्तव्य करावीत, टाळावीत वक्तव्य. अशी वक्तव्य कृपा करून वाद होतील अशी वक्तव्य टाळावीत असंच माझं त्यांना या ठिकाणी सांगणं आहे. सर, छगन भुजबळ आज पुण्यात होते. त्यांनी खरं तर खंत व्यक्त केली की केंद्रातून माझं खासदारकी पदासाठी नाव जे आहे ते सुचवलेलं गेलं होतं, परंतु 1 महिना मला ताटकळत ठेवावा लागला आणि मला अपमानित केलं गेलं असं त्यांचा थेट हल्ला बोलले महायुतीवरती. महायुतीचा काय संबंध? भुजबळ साहेबांचा विषय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला आहे. त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी बोलावं ना ते. त्यामुळं याला हे बघा, मी पहिल्यांदा सांगितलं, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्य नेते अजितदादा घेतात, शिवसेनेचा निर्णय आमचे मुख्य नेते मान्य एकनाथजी शिंदे साहेब घेतात आणि भारतीय जनता पक्षाचा निर्णय महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतात. त्यामुळं 3 पक्षांच्या अंतर्गत बाबीतला हा विषय. आमच्या पक्षातलं काय असेल तर शिंदे साहेब अंतिम निर्णय घेतील, भुजबळ साहेब म्हणतात तसं त्यांच्या पक्षातलं काय असेल तर मान्य दादा घेतील. त्यामुळे महायुतीला त्याच्यासाठी जबाबदारी धरणं मला तरी योग्य वाटत नाही. चला, ओके. अजित पवार यांच्या शिखर बँकेच्या क्लोजर रिपोर्ट होता त्याला विरोध कुठेतरी करण्यात आलेला आहे अण्णा हजारे यांच्याकडनं. त्याच्या संदर्भात 29 जूनला विरोध याचिका टाकणार आहेत अण्णा हजारे. जेव्हा याचिका येईल तेव्हा सरकार त्याला उत्तर देईल. हे बघा, क्लोजर रिपोर्ट जेव्हा यंत्रणांनी दिला, ACBने दिला असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही यंत्रणांनी दिला असेल, तो काहीतरी तपास करून तिची कागदपत्र पडताळून काहीतरी निष्कर्षापर्यंत आल्यानंतर दिला असेल. समजा त्याच्यावरती कुणाचं समाधान झालं नाही मान्य अण्णा हजारे साहेबांचं आणि ते तुम्ही म्हणताय तसं जर काही चॅलेंज करणार असतील किंवा ते त्याला हे घेणार असतील, कोर्टामध्ये दाद मागणार असतील, तर सरकारची भूमिका, सरकारकडे जी कागदपत्र आहेत, सरकारकडे जे अहवाल आहेत त्याप्रमाणे सरकार आपली सरकारची भूमिका न्यायालयासमोर मांडेल. ओके. अब्दुल सत्तारांच्या संदर्भात काही कारवाई होणार का? ज्या पद्धतीने दानवे होते, दानवेंच्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तारांनी युती धर्म पाळला नाही म्हणून असं थेट दानवेच आता बाहेर बोलताना पाहिलं नाही. मी काय म्हटलं तुम्हाला, प्रत्येक लढलेल्या जागेचं विश्लेषण, तिथं निवडणुकीमध्ये कुठं कमी पडलो, काय त्रुटी राहिल्या, तो पक्ष करतोय. एकत्र बसून कुठेतरी महायुती म्हणून सुद्धा त्याच्यावर आम्ही विश्लेषण करू ना, त्याच्यावर आम्ही चर्चा करू ना. काही त्रुटी राहिल्या असतील, कुठं आम्ही कमी पडलो असेल तर विधानसभेला त्या कशा दुरुस्त करायच्या याच्यावर देखील आम्ही चर्चा करू. त्यामुळं आता म्हणून मी म्हणतोय, निवडणुका आता झालेल्या आहेत, निकाल आलेले आहेत. आता कुणाचा तरी कुणाला दोष देणं, कुणीतरी कुणाला त्याच्यासाठी जबाबदार धरणं असं करण्यापेक्षा
दुरुस्त्या कशा करायच्या, सुधारणा कशा करायच्या याच्यावर भर देणं अधिक गरजेचं आहे. भाजपा नेत्यांकडनं आज मुंबईमध्ये एक ट्विटर मोर्चा उघडण्यात आलेला आहे. मोहित कंबोज यांच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एका AMCच्या माध्यमातून महापालिकेत गैरप्रकार सुरू आहे असं सांगितलं जात आहे. प्रसाद लाड यांनी देखील ट्विट केलंय आणि त्या AMCची हकालपट्टी करा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अशी मागणी केली जाते. माहिती घेऊ आम्ही काय ट्विट केलेलं आहे, कोणाबद्दल केलेलं आहे, काय त्यांचे आक्षेप आहेत, याच्या बाबतीत सगळी सविस्तर माहिती घेऊन मग त्याच्यावर बोलू. थँक्यू. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.